दृश्य आपण बघू शकतोय नाशिकमधली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। नाशिकमध्ये आजपासून वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। टप्प्याटप्प्याने खरं तर तब्बल 15,000 झाडांची लागवड केली जाईल। आपण बघतोय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह साधू संतांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा हा सोहळा पार पडतो आणि त्याशीच आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय। अनेक दिवसांपासून आपण बघतोय तपोवनातील वृक्ष तोडी संदर्भातला जो मुद्दा होता तो गाजलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आजपासून वृक्ष लागवड मोहीम ही हाती घेण्यात आलेली आहे। आजपासून तब्बल 15,000 झाडांची लागवड केली जाईल। टप्प्याटप्प्याने ही सगळी प्रक्रिया केली जाणार आहे आणि यामध्ये आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन आपल्याला दिसतात। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेत आणि त्यांच्या समवेत इतर साधू संत सुद्धा आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा सोहळा सध्या पार पडतोय। ही थेट दृश्य आपण बघू शकतोय नाशिकमधून। नाशिकमध्ये वृक्षारोपण सोहळा सुरू आहे आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। तब्बल 15,000 झाडांची लागवड केली जाईल। टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि त्याचाच शुभारंभ आजच्या दिवशी होतोय। मंत्री गिरीश महाजन आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य वृक्षारोपण सोहळा होतोय। यासोबतच इतर जे साधू संत आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती दिसते आणि वृक्षारोपण सोहळ्याची ही थेट लाईव्ह दृश्य नाशिकमधून आपण बघू शकतोय। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपण सोहळा, ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। गिरीश महाजन आहेत आणि त्यांच्या समवेत इतर साधू संतांची सुद्धा उपस्थिती आहे। टप्प्याटप्प्याने ही वृक्षारोपणाची लागवड केली जाईल। तब्बल 15,000 झाडांची लागवड आज केली जाणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया आपल्याला सुरू दिसेल आणि त्याचाच वृक्षारोपण सोहळा हा आता केला जातोय। ही दृश्य आपण बघतोय नाशिकमधून। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि त्यांच्या समवेत इतर साधू संत आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपण सोहळा पार पडतोय। नाशिकमधून ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। आपण अनेक दिवसांपासून बघतोय नाशिकमधल्या तपोवनमधील वृक्षतोडीचा जो मुद्दा होता तो गाजलेला होता। महाराष्ट्रभर हा मुद्दा गाजलेला होता। त्याचे पडसाद ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळाले। अनेक पर्यावरणप्रेमी या संदर्भात एकवटलेले होते। आज पहिल्या टप्प्यामध्ये 1,000 झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे अशी माहिती मिळते। नाशिकमध्ये भव्य वृक्षारोपण सोहळा आणि त्याचीच आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय। हे दृश्य सुद्धा आपण बघतोय। अनेक झाडांची रोपण या ठिकाणी केली गेलेली आहे। 1,000 झाडांची रोपण आजच्या दिवशी केली जाणार अशी माहिती समोर येते। वृक्षारोपण सोहळा पार पडलेला आहे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपण सोहळा पार पडतोय आणि इतर साधू संतांची सुद्धा प्रमुख उपस्थिती आपल्याला यामध्ये दिसते। आपला नाशिक हरित नाशिक या अंतर्गत हा वृक्षारोपण सोहळा होतोय। आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1,000 वृक्षांची लागवड केली गेलेली आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती त्यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपण सोहळा होतोय आणि इतर साधू संतांची सुद्धा आपल्याला उपस्थिती दिसते। ही थेट नाशिकमधून लाईव्ह दृश्य आणि याच सोहळ्यातली आपण ही काही दृश्य सुद्धा तुम्हाला दाखवतोय कारण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सुद्धा काही साधू संतांचा सत्कार करण्यात आलेला होता, त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। त्या दरम्यानची सुद्धा ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। आजचा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 1,000 वृक्षांची लागवड केली जाईल, ती केली गेलेली आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपण सोहळा सध्या पार पडतोय। जवळपास टप्प्याटप्प्याने 15,000 झाडांची लागवड केली जाणार आहे आणि आजचा हा पहिला टप्पा ज्यामध्ये 1,000 झाडांची लागवड केली गेलेली आहे ती ही दृश्य आपण दुसऱ्या फ्रेममध्ये बघू शकतोय। जवळपास 1,000 वृक्षांची लागवड आजच्या दिवशी केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने जवळपास 15,000 झाडांची लागवड केली जाणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि नुकतीच हे दृश्य आपण बघू शकतोय। लाईव्ह दृश्य ही आहेत ज्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण सोहळा पार पडतोय आणि अनेक साधू संतांची सुद्धा उपस्थिती आहेत। आपल्याला मंत्री गिरीश महाजन दिसतात आणि त्यांच्या समवेत इतर साधू संत सुद्धा आहेत। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपण सोहळा होतोय। आपण मागील अनेक दिवसांपासून जो तपोवनाच्या वृक्षतोडीचा मुद्दा आहे तो बघतोय। अनेक खरं तर पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केलेला होता, वृक्षतोड करू नका असं म्हटलेलं होतं। या सगळ्या संदर्भात वारंवार मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा वृक्षारोपण सोहळा होतोय। टप्प्याटप्प्याने जवळपास 15,000 झाडांची लागवड केली जाईल।